राम राम मंडळी, प्रीतीज वर्ल्ड लेडीफाय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आहे तुमची होस्ट प्रीती। तर चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया। आज आपण जात आहोत एका नवीन मंदिराला भेट द्यायला। हे मंदिर आहे जीवचंद्र येथील। तर ते कुठे आहे त्यातली सगळी माहिती मी तुम्हाला रस्त्यामध्ये सांगते। ज्या मंदिरामध्ये आपण आज जात आहोत त्या मंदिराचं नाव आहे चंडिका देवी मंदिर। हे मंदिर पहिले ठाणे जिल्ह्यातील जीवचंद्र येथील चंडिका देवीचे मंदिर म्हणून ओळखले जायचे। आता हे मंदिर पालघर जिल्ह्यातील जीवचंद्र येथील चंडिका देवीचे मंदिर आहे। नायगाववरून हे मंदिर रेल्वे स्टेशनवरून 5 ते 5.5 किलोमीटर अंतरावरती आहे व जीवचंद्र रेल्वे स्टेशनवरून हे मंदिर अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर आहे। तर चला आपण आता पोहोचतच आलो आहोत। थोडं समोर दिसतच असेल उजव्या साईडला जो डोंगर आहे त्याच डोंगरावर आहे हे मंदिर। या मंदिरामध्ये आम्ही आमची प्रायव्हेट व्हेकल घेऊन गेलो होतो। तर मी आशा बाळगते कदाचित तिथून स्टेशनवरून रिक्षा देखील असतील, कारण की फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे येथे रिक्षेची सोय उत्तम असू शकेल। त्यामुळे तुम्ही स्टेशनवर आल्यानंतर चंडिका देवी मंदिर म्हटले तर रिक्षा तुम्हाला इथपर्यंत आणून देखील सोडते। तर चला आता आपण पोचलो आहोत। इथे लिफ्टची देखील सोय आहे, पण बघूया आता लिफ्ट भेटते की नाही आपल्याला। पायऱ्या इथे 200 पायऱ्या आहेत। तुम्ही म्हणत असाल 200 पायऱ्या, तर 200 पायऱ्या कसे चढणार काय चढणार, पण असं समजून घेऊ नका, कारण की 200 पायऱ्या म्हणजे जवळजवळ तुम्ही म्हणू शकता 4 माळे आपण चढले। तर 4 माळ्यांचं फक्त अंतर आहे। 200 म्हटलं की लोक घाबरून जातात, बापरे एवढी 200 पायऱ्या कसे चढणार। तर आम्ही पायऱ्यांनी जात नाही, कारण की आम्हाला परत रिटर्न लवकर घरी जायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही लिफ्टचा मार्ग शोधत होतो। तर चला बघूया आधी लिफ्टचा मार्ग कुठे येतो। कुठे येतो आहे या साईडने। हा पायऱ्यांचा रस्ता आहे आणि त्याच्या बाजूने लिफ्टसाठी। ओके, इथून 2 रस्ते आहे का? म्हणजे त्याला 2 गेट आहेत। ओके, हा एक गेट आहे पुढचा। आपण तिथून यायला पाहिजे होतं थोडं। ह्याला किती गेट आहेत? 2 आहेत। ओके, 2 गेट आहेत। माझ्यावर तनू आलेला आहे। त्याला इथून 2 रस्ते आहेत, हा एक गेट आहे पुढचा। हा बस बस तनू चालू करा। चला आपण दुसऱ्या साईडने जातोय। आज देवाने बहुतेक आम्हाला चालतच न्यायचं असं मनावर आणलंय, तर आम्ही इथे लिफ्ट बंद आहे आज, का माहित नाही, बघूया काय ते दीपस्तंभ। थोड्या वाजते, चला इथे जवळच आहे मंदिर। हे आज लिफ्ट का बंद आहे हे आम्ही विचारण्याचा तिथे प्रयत्न केला, पण कळलं नाही कशामुळे लिफ्ट बंद आहे। तर इथून जर कोणी वृद्ध व्यक्ती येत असतील तर लिफ्टची सोय आहे। आम्हाला लिफ्टनेच जायचं होतं, पण लिफ्ट बंद असल्यामुळे आम्ही आता पायऱ्याने जातोय। पण हे बॅक साईडने ह्याचा पुढचा जो गेट आहे तिथून आम्ही आलो आहे आणि बॅक साईडने आम्ही जातोय। तर ह्याला 2 मार्ग आहेत, जे मी तुम्हाला पहिला मार्ग दाखवला ते 200 पायऱ्या आहेत, आणि त्याच्यानंतर दुसरा एक मार्ग आहे, तो आता मी त्या मार्गानेच जातो आहे।
इथे थोड्या पायऱ्या चढून गेल्यानंतर उजव्याच साईडला आहे ती लिफ्ट। तर उजव्या साईडने लिफ्टने तुम्ही वर जाऊ शकता। मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे ही बघा, ही समोर लिफ्ट दिसते आणि इथून तुम्ही जाऊ शकता। आणि नाहीतर तुम्हाला हा एक पायऱ्यांचा मार्ग आहे आणि हा डाव्या साईडला देखील एक पायऱ्यांचा मार्ग आहे। तर आता आम्ही या मार्गाने वरती जात आहोत। दोन्ही मार्ग हे मंदिराकडेच जातात। तर तुम्ही पायऱ्याने जाऊ शकता किंवा लिफ्टने देखील जाऊ शकता। तर जे समोरच्या पायऱ्यांनी जाण्यापेक्षा, म्हणजेच जो पहिला मार्ग दाखवला त्याने जाण्यापेक्षा हा मार्ग मला जरा सोपा वाटला। तर या मार्गाने आम्ही आता जात आहोत। तर चला जाऊया। या मंदिराची कथा सांगायची झाली तर हे एक पुरातन पांडवकालीन मंदिर आहे। पांडव अज्ञातवासात असताना त्यांनी या 3 उग्र स्वरूपाची स्थापना केली अशी इथली मान्यता आहे। महिषासुराचा वध केल्यानंतर आदिशक्ती चंडिका माता या ठिकाणी निवास करण्यासाठी आली होती। इथे 3 देवींचं वास्तव्य आहे। त्यातील पहिली देवी आहे चंडिका, दुसरी कालिका आणि तिसरी महिषासुरमर्दिनी। तर चला आता आपण मंदिरात वरती पोहोचलोच आहोत। आपण आता आधी दर्शन घेऊया तिन्ही मातेचं। तर गुरुजी, आम्हाला या मंदिराचं विशेष आणि या 3 देव्या कोण आहेत ते जरा प्लीज सांगता का? चालेल। हे पांडवकालीन मंदिर आहे। त्या बाजूला कालिका आहे, ह्या बाजूला चंडिका आणि ह्या बाजूला महिषासुरमर्दिनी आहे। आणि ह्या देवीची स्थापना कधीपासून झालेली आहे? पांडवकालीन, पांडवांनी स्थापना केलेली। पांडवांनी इथे ज्यावेळेस अज्ञातवासात होते ना पांडव, त्यावेळेस ते फिरत फिरत येताना त्यांनी ह्या बाजूने खाली आले आणि मग देवीची स्थापना करून ते परत समोर जीवदानीकडे गेले। आणि बाजूला ते 2 देव, ते त्यांची सवारी आहे, त्यांची सवारी आहे। धन्यवाद। आताच तुम्ही पुजाऱ्यांकडून ऐकली ती कहाणी जी मी तुम्हाला आत्ताच सांगितली होती। जसं तुम्ही पाहू शकता, चंडिका देवी, कालिका माता आणि महिषासुरमर्दिनी अशा देवींचे उग्र स्वरूपाचे दर्शन एकाच वेळी ह्या मंदिरात होते तुम्हाला। तर चला आता परिसर बघूया या मंदिराचा आणि तुम्हाला दाखवते की ज्या पायऱ्या आहेत त्यांचा मार्ग कुठे आहे तो। चला, तर इथे डाव्या साईडला तुम्ही बघू शकाल, तिथून आहे तो मार्ग आणि हा सभामंडप आहे। हा मार्ग आहे तिथून आणि हा सभामंडप आहे इथे। हे मंदिर सुमारे 400 फूट उंचीवर आहे। या मंदिरामध्ये चैत्र पौर्णिमेला चैत्र यात्रोत्सव व तसेच घटस्थापनेला नवरात्रोत्सव खूप जोरात इथे साजरा केला जातो। प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला येथे भंडारा देखील दिला जातो। चला आता आपण वसई, नायगाव आणि जुचंद्र येथील संपूर्ण परिसराचा नजारा तर समोर दिसत आहे। तर पूर्ण नायगाव, वसई आणि जुचंद्र इथला पूर्ण परिसर आहे। किती सुंदर दिसते बघा, इथून संध्याकाळचं अजूनच छान दिसतंय। इथे तुम्ही नायगावला उतरून देखील या मंदिरापर्यंत पोहोचू शकता किंवा तुम्हाला जुचंद्र स्टेशनवरून हे मंदिर तर तुम्हाला मी सांगितलंच आहे, फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे। तर इथे तुम्ही या 3 देव्यांचं एकत्र दर्शन करा, तुमच्या मनाला नक्कीच प्रसन्नता येईल। मला तर हे मंदिर खूप आवडलं। एकाच वेळी 3 देव्या आणि त्यात पण जागृत देवस्थान यांचं दर्शन केल्यावर खूप प्रसन्न वाटलं। तर हा मार्ग बघू शकता तुम्ही, जिथून आम्ही येणार होतो आधी 200 पायऱ्या म्हटल्यावर आम्ही म्हटलं आम्हाला परत जायला लेट होईल म्हणून ह्या मार्गाने आम्ही आलो नव्हतो। तर चला आता रिटर्न जायची वेळ आलेली आहे। तर तुम्हाला हे मंदिर नक्कीच आवडलं असेल, तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या।
नवरात्र उत्सवामध्ये इथे खूप छान भंडारा देखील असतो आणि खूप छान उत्सव देखील असतो. तर नवरात्रामध्ये तुम्ही जर इथे जवळ राहत असाल तर शक्य होत असेल तर नक्की या मंदिराला भेट द्या. आम्ही हे बघा इथे खालती दिसतंय तिथून आलो होतो. मी म्हणू शकता इथून असं 4च माळे चढणं आहे आणि एवढं काही कठीण नाही 4 माळे चढणं, खूप पटकन वर येतो. त्या मार्गाने जर तुम्हाला मी दाखवलं पायऱ्यांच्या मार्गाने यायचं नसेल तर या मार्गाने सुद्धा पायऱ्याच आहेत म्हणा, पण छान आहे, अगदी सोपं वाटतं चढणं. त्यामुळे ह्या मार्गाने सुद्धा तुम्ही येऊ शकता. तर अजून एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं ते म्हणजे इथे मधमाशांचं पोळं आहे, तर त्याला छेडू नका. त्याचप्रकारे इथे खूप सारे माकडं देखील आहेत, तर माकडांपासून सुद्धा सावधान. त्यांची उगाचच विनाकारण छेड काढू नका, कारण की इथे खूप माकडं आणि मधमाशांची पोळं आहेत. इथे जागोजागी तुम्हाला सूचना फलक देखील लिहिले गेलेले आहेत की माकडांपासून सावधान आणि तसेच मधमाशांच्या पोळ्यांना छेडू नका करून. त्याच्यामुळे इथे आल्यानंतर तुम्हाला मधमाशांचं पोळं आणि तसंच भरपूर सारी माकडं देखील बघण्यास भेटतील. तर त्यांना उगाचच विनाकारण त्रास देऊ नका आणि इथे येऊन ह्या मंदिरात दर्शन घ्या. तुम्हाला नक्कीच आवडेल हे मंदिर. चला आता इथून हळूहळू निघायची वेळ आपली जवळ आलेली आहे. आपण आता इथून आपण ज्या मार्गाने आलो आहे आता त्याच मार्गाने परत जाऊया. आता आपण इथून आलो होतो या मार्गाने आणि हा तो 200 पायऱ्या आहेत तो मार्ग आहे हा, जिथून वर येऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. किंवा आम्ही ज्या मार्गाने आता आलो आहे त्याच मार्गाने आम्ही आता रिटर्न चाललो आहे. तर हा मार्ग बघून ठेवा, म्हणजे जर तुम्हाला तो मार्ग सोपा वाटत असेल तर ह्या मार्गाने तुम्ही येऊ शकता. तुम्हाला आता थोडाच वेळ दाखवते इथे मधमाशांचं कुठे पोळं आहे ते, कारण की खूप मधमाशा आहेत इथे. तर त्यांना उगाच त्रास देऊ नका विनाकारण, नाही तर उगाच चावतील वगैरे तुम्हाला. हे बघा समोर दिसत आहे, हे बघा मधमाशा, खूप मधमाशा आहेत इथे. तर चला आपण त्यांना त्रास न देता आपण निघूया इथून. आता उगाच चावत राहतील तर भीती वाटते. तुम्ही त्रास नाही दिला एखाद्याला तर कोणी तुम्हाला त्रास नाही देऊ शकत. तसंच आम्ही त्यांना मधमाशांना काही केलं नाही, त्याच्यामुळे आम्ही आपला इथून निघतो आहे. चला तुम्हाला थोडे माकडं बघायला भेटतील इथे, खाली छोटी छोटी माकडं आहेत. तर चला बघूया.
हा एक मार्ग आहे आणि हा एक मार्ग आहे. हा लिफ्टकडे जाण्याचा मार्ग आहे. हा जो समोर दिसतोय तो लिफ्टकडे जाण्याचा मार्ग आहे. या रोडने तुम्ही आलात या गेटने, हा पुढचा गेट आहे. असे इथे 2 गेट आहे. तर आम्ही दुसऱ्या गेटने आलो होतो. चला आता दाखवते कुठल्या गेटने आलो. तर आपण इथून सोडून आता ह्या रोडने आलो आहे. इथे तसे 2 मार्ग आहेत. इथून या 200 पायऱ्या लागतात आणि तिथून कमी वेळात तुम्ही वर चढू शकता. जवळजवळ 4 माळे चढून देवीच्या मंदिरात जाऊ शकता. आणि तिथून लिफ्टची सोय आहे, पण आज काय कारणास्तव लिफ्ट बंद आहे. तर आम्ही असं फक्त अर्ध्या तासामध्येच इथलं मंदिर उतरून होत आहे आता आमचं. चला आता ह्या इथून परत आपल्याला पायऱ्या लागल्या. आता आम्ही इथून आलो. तुम्हाला पाहिजे तर या पायऱ्यांनी सुद्धा जाऊ शकता. जास्त लांब नाही आहे, खूप जवळ आहे असं बघू शकता. तर ज्यांना चढायला त्रास होतोय त्यांनी लिफ्टने जाऊ शकता. पण लिफ्ट बंद आहे. आज काय कारण आहे माहीत नाही, पण लिफ्ट बंद आहे. पण लिफ्ट बंद असली तरी फक्त 3-4 माळ्यातच चढून होतं, त्याच्यामुळे जास्त काही वाटत नाही. चला आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आम्ही इथून निघतोय. इथूनच पुढे गेलं ना की तो पुढचा गेट आहे. तर त्या पुढच्या गेटने सुद्धा जाऊ शकता जिथे लिफ्ट आहे, नाहीतर ह्या गेटने येऊन तुम्ही पायऱ्याने चढू शकता. आणि एक महत्त्वाचं सांगायचं तर राहूनच गेलं, ते म्हणजे मी फक्त देवळाबाबतचे व्हिडिओ नाही तर आणखीनही सोशल व्हिडिओ बनवलेले आहेत. जर कुणी महिला किंवा पुरुष हा जर व्हिडिओ पाहत असेल तर त्यांना मी सांगू इच्छिते की माझ्या चॅनलवर आणखीनही काही उपयोगी असे व्हिडिओ आहेत. जसे की मंगळागौर. काही महिलांना मंगळागौरमध्ये भाग घ्यायचा असतो, पण सादरीकरण कसे करावे हे त्यांना सुचतही नाही. तर त्यांना आयडिया मिळावी म्हणून काही व्हिडिओ बनवलेले आहेत. ते माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा. तसे मोदक स्पर्धा, आरती स्पर्धा व उखाणे स्पर्धा असे अनेक व्हिडिओ आहेत, ते नक्की बघा. तुम्हाला त्यामुळे कुठल्याही स्पर्धेमध्ये भाग घेण्यास नक्की मदत होईल. आय होप तुम्हाला आजच्या मंदिराबाबत दिलेली माहिती नक्कीच आवडली असेल. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.